ठाणे मुंबईत गोविंदा पथकांमध्ये हंडी फोडण्यासाठी चुरस। ठाण्यातल्या टेंभी नाक्याच्या दहीहंडीला सुनील शेट्टी आणि जॅकी श्रॉफ यांची हजेरी, तर प्रकाश सुर्वेंच्या दहीहंडीत गौतमी पाटील आणि राधा पाटीलचा भन्नाट डान्स। ठाण्यातल्या टेंभी नाक्याच्या दहीहंडीमध्ये मुख्यमंत्र्यांची उपस्थिती, तर वरळीतल्या जांभोरी मैदानात देवेंद्र फडणवीस यांचा सहभाग। समुद्रकिनारी असणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज नौदलाला आला नसावा। मालवणमधल्या शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य। पुण्यामध्ये शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये चर्चा। भाजपचे हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का? चर्चांना उधाण। कोपरगावचे भाजप नेते विवेक कोल्हेंचा शरद पवारांच्या कारमधून प्रवास। पवार भाजपला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा। महाविकास आघाडीच्या मुंबईतील जागा वाटपाबाबत अजूनही अंतिम निर्णय नाही। 2019च्या जिंकलेल्या जागांव्यतिरिक्त इतर 16 जागांवर रस्सीखेच। तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू। भाजपच्या मदतीसाठी रासव संघ सरसावला। विधानसभा मतदारसंघात समन्वयकांची नियुक्ती। लोकसभेतल्या चुका टाळण्यासाठी समन्वयकांची फौज। पुण्यातील खराडी परिसरात आढळला शीर, हात आणि पाय नसलेला महिलेचा मृतदेह। पोलिसांकडून ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू। चंदननगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। समृद्धी महामार्गावर वाशिमजवळ ट्रक चालकाचा धोकादायक स्टंट। तक्रार करूनही 25 किलोमीटरपर्यंत कुठलीही कारवाई नाही। नाशिक जिल्ह्यातल्या मुसळधार पावसामुळे भाज्यांचं उत्पन्न घटलं। कोथिंबिरीची एक जोडी 150 ते 200 रुपयांना। कोलकात्यामधील बलात्कार आणि हत्याकांडाविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक। मंत्रालयाच्या दिशेने निघालेल्या मोर्चावर अनेक ठिकाणी पाण्याचा मारा। सचिन तेंडुलकर बनला चितळे बंधूंचा ब्रँड अँबॅसेडर। उद्योग अधिक वाढावा यासाठी कंपनीच्या 75व्या वर्षी मोठी झेप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।